खूप विश्वासाने फोन केलाय तुला मी. म्हणूनच विश्वासाने आले ना मी. खरं तर रात्रीच येणार होते, पण नजरेत आलं असतं सगळ्यांच्या, म्हणून आता आले. काय सदिच्छा भेट द्यायला आलीयस का हाल हवाल विचारायला आलीयस माझे? कसा आहेस तू? हा, या दोन चोरांनी मोबाईल सोडला म्हणून कॉल करू शकलोय तुला. डोंट वरी, मी आले ना, तुझी हॉटेलवर राहण्याची अरेंजमेंट करते मी. बँक अकाउंट सील केली आहे ताईनी, माहितीये का? तुला वाटतं मला माहित नाही, पण पैशांची अरेंजमेंट मी करणार. एक प्रश्न विचारू? मी तुझी मदत का करते, बरोबर? करेक्ट. घरातले सगळे माझ्या विरोधात आहेत. त्यांना वाटतं मी चुकलोय. चुकला तर आहेस तू. हा, नाही म्हणजे चुका माणसांकडूनच होतात ना, आणि प्रत्येक चुकीला माफी असते, सुधारायची संधी असते ना. मुळात जी चूक तू केलीयस त्यात सुधारायचा स्कोप आहे दादा. जर तू तुझ्या इच्छा कुणालाही त्रास न देता परस्पर पूर्ण करत असशील तर काय प्रॉब्लेम आहे? होता का या गोष्टीचा कुणाला त्रास? तुला, अमृताला, तिलोत्तमा मेहंदळेंना नव्हता ना त्रास? मग तरी काढलं बघ तुला घराच्या बाहेर. मुळात त्या मूर्ख मुलीचा तुझ्या आयुष्याशी काय संबंध आहे? तिने हे सगळं करायची गरज होती का? अच्छा, एवढं सगळं करून तिला ठेवलंय घरात आणि तुझ्यावर अविश्वास दाखवला. पण चल ठीक आहे, तिला घरात ठेवलंय म्हटल्यानंतर स्वतःच्या मुलाला किती दिवस बाहेर राहू देतील? करतील तुला माफ आणि घेतील तुला परत घरात सन्मानाने. आणि एकदा का तू घरात आलास की मग त्या मुलीचं काय करायचं हे आपण दोघी मिळून ठरवूयात. आता मी तुझ्या प्लॅन्टवर चालले तुझ्यासाठी पैशांची सोय करायला. पण एक लक्षात ठेव, आज तुला गरज आहे म्हणून मी तुझ्यासाठी उभी आहे. जर उद्या मला गरज लागली तर मी पण उभा राहणार तुझ्यासाठी, काय वाटेल तर झालं तरी. गुड. प्लांटवर का जातेस? राजकुमार मेहंदळेंना सन्मानाने परत घरात घेतील याची सोय करायला चालले. काय करणार आहे? काय डोक्यात आहे तुझ्या? समज अचानक वर्कर्सने कोणाचंही ऐकणं बंद केलं तर, किंवा मशिनरीमध्ये प्रॉब्लेम आला म्हणून प्रोडक्शनच थांबलं तर सारंग मेहंदळे आणि कंपनीला राजकुमार मेहंदळेची गरज लागणारच ना. लागणार, माझी गरज लागणार त्यांना.